संघानं मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। 75ची शाल अंगावर पडल्यावर बाजूला व्हायला हवं असं मोहन भागवत म्हणतात। इतरांना संधी दिली पाहिजे असं वक्तव्य भागवत यांनी केलंय। भागवत यांच्या वक्तव्याचा आधार घेत राऊत यांनी मोदींवर सध्या निशाणा साधलाय। तर आपण बघू शकतो इतरांना संधी दिली पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे मोहन भागवत यांनी। समारोपाच्या अगोदरच्या सत्रात शेषाद्रीजीने म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांगर ली। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन हे सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालवून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहेत सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। आधी RSS आणि BJP याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की RSSचे सगळेच RSS जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे RSSची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं।